लाडकी बहीण योजना आणि या योजनेचं जे वितरण आहे मार्च महिन्याचं वितरण, हे वितरण अजूनही झालेलं नाही आणि आजची 28 तारीख आपण आत्ता पाहत आहोत. बघा आत्ता घडीला जवळपास 9:30 वाजलेले आहेत आणि कधी पण बघा की काय होतं की अचानक राज्याच्या महिला बालविकास मंत्री अदितीताई तटकरे यांची फेसबुकवर पोस्ट येते आणि माहिती सांगतात त्या. परंतु आज आपण इतक्या वेळ वाट पाहिली तरी देखील कोणत्याही प्रकारची अपडेट आलेली नाही. लाडकी बहीण योजनेचं जे वितरण आहे मार्च महिन्याचं, आज 28 तारीख होती, सुट्टी नव्हती, काही नव्हती, त्यामुळे किमान GR तरी काढायला पाहिजे होता. एवढं तरी करायला पाहिजे सरकारला. तेवढी पण आजकाल लाडक्या बहिणीची गरज नाही का, असा प्रश्न आता पडलेला आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे बघा या विभागाच्या मंत्री अदितीताई तटकरे यांची पण जबाबदारी आहे की वितरण कोणत्या कारणामुळे पुढे जात आहे किंवा वितरण कधी होणार आहे, एका शब्दाची तर अपडेट द्यायला पाहिजे की नाही. तर ही गोष्ट सरकारने समजून घ्यायला पाहिजे आणि एक जबाबदारी जी आहे त्या संबंधित विभागाने घ्यायला पाहिजे आणि पुढे येऊन सांगायला पाहिजे की कोणत्या कारणामुळे वितरणाला विलंब होतो आहे, कधी वितरण होणार आहे, का फक्त वाट पाहत राहणाऱ्या लाडक्या बहिणी, असं नाही व्हायला पाहिजे. वेळेवर एकतर वितरण होत नाही, पेंडिंग हप्ते मिळत नाही, KYC दुरुस्ती फक्त होती आहे पण नवीन लाभार्थ्यांना KYC मिळत नाही करायला, फक्त काही कालावधीसाठीच KYC मिळते, अशा प्रचंड गोष्टी आहेत. काही लाभार्थ्यांचे DBT अभावी लाभ जे आहेत त्यांचे पडले होते, म्हणजे पेंडिंग पडले होते, तेही त्यांना मिळाले नाही, पूर्वी मिळायचे. असे का बदल झालेले आहेत, असे अचानक बदल का होतात या योजनेमध्ये, कधी यावर स्पष्टीकरण येणार आहे पुढे, या गोष्टी अगदी स्पष्टपणे लाभार्थ्यांना कळायला पाहिजे. आता बघा आपण जर आज पाहिलं तर आज 28 तारीख होती आणि या महिन्यामध्ये फक्त आता 2 दिवस आपल्याकडे राहिलेत, एक 29 तारीख आणि 31 तारीख. आता या 2 दिवसामध्येच खास करून जे काय असेल ते अपडेट यायला पाहिजे. पण यामध्ये बऱ्याचशा लाभार्थ्यांचा प्रश्न असा आहे की सर हे जे काही वितरण पुढे चाललं आहे याच्यामागे KYC दुरुस्ती आपली 30 एप्रिलपर्यंत चालू राहणार आहे, त्यामुळे कदाचित वितरण पुढे जात असावं. तर तुम्हाला स्पष्टपणे सांगतो आहे KYC दुरुस्तीमुळे वितरणाला विलंब होतो आहे का, तर त्याचं उत्तर आहे नाही. आता तुम्ही म्हणाल की सर एवढं ठामपणे तुम्ही का सांगतायत की वितरणाला विलंब KYCमुळे होत नाही, कारण यापूर्वी पण KYC दुरुस्ती चालू होती, ही बाब समजून घ्या सर्वांनी, तरी वितरण झालं होतं. मग आता राहिला मुद्दा की बाबा 30 तारखेपर्यंत म्हणजे एप्रिलच्या 30 तारखेपर्यंत KYC दुरुस्ती चालू राहणार आहे. मग फक्त लाडक्या बहिणी योजनेचंच वितरण पुढे जायला पाहिजे होतं. बाकी ज्या योजना आहेत म्हणजे जसं की संजय गांधी निराधार योजना, या योजनेचं वितरण प्रत्येक हप्त्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये व्हायचं, तर तेही वितरण अजून झालेलं नाही. ही बाब सर्वांनी समजून घेण्याची गरजेची आहे. आणि एवढंच नाही तर बाकी पण काही योजना आहेत बघा. नमो शेतकरी महासन्मान योजने जे आहे या योजनेचं वितरण तर 3-3, 4-4 महिन्यांनी होत आहे. आणि चुकूनही सरकारने असं नाही करायला पाहिजे की नमो शेतकरी महासन्मान योजनेसारखंच लाडकी बहीण योजनेचं वितरण आता करू पुढे, तर असं नाही व्हायला पाहिजे. मग जसं जर झालं तर मग लाडक्या बहिणी योग्य वेळी मग बरोबर ते जे काय करायचं ते करतील. परंतु एक गोष्ट इथे समजून घ्यायला पाहिजे, बालसंगोपन योजनेचे पण अजून वितरण झालेलं नाही, संजय गांधी निराधार योजनेचं पण अजून वितरण झालेलं नाही आणि लाडकी बहीण योजनेचं तर वितरण सोडाच. असं करून बघा आता पहिल्यांदा असं घडत आहे लाडकी बहीण योजनेच्या इतिहासामध्ये. 2 महिने बरोबर आता गॅप पडला बघा बरोबर. आता हे वितरण जे आहे समजा त्यांनी GR काढला 28, आता 28 तर गेलीच, 29 आणि 30 तारखेला GR काढला. आता 29 तारखेला उद्याचं GR काढतील का, याच्यावर पण शक्यता फार कमी वाटेल. आता परत तेच व्हायला आहे, कारण आज काय वितरण करायला काही अडचण नव्हती. तर त्यामुळे उद्या जर GR काढला तर उद्याचं वितरण होईल का, परत ते पुढच्या महिन्यामध्ये जाईल का, अशा प्रकारची आता शक्यता हे दाट वर्तवण्यात येत आहे. आणि त्यामुळे एकंदरीत लाभार्थ्यांच्या मनामध्ये या योजनेच्या वितरणाबद्दल प्रचंड शंका निर्माण व्हायला आहेत. आणि सरकारने कधीतरी स्वतःहून या योजनेच्या वितरणाचा जो विलंब आहे तर कशामुळे होतो आहे, कशामुळे आम्ही एवढे हप्ते पेंडिंग पाडतोय, पूर्वी तर 1-2 महिने ॲडव्हान्समध्ये देऊ लागले, कोणत्या कारणामुळे देऊ लागले हे पण जरा एकदा सांगा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता का नाहीत मिळत लवकर वेळेवर, हेही एकदा कारण सांगा, म्हणजे लाडक्या बहिणींना कळेल की नेमकं वितरण पहिल्यांदा काय लवकर व्हायचं ना आता का व्हायचं नाही. काही लाभार्थ्यांना असं पण वाटत असेल की काही राज्यांमध्ये सध्या निवडणुका चालू आहेत त्यामुळे वितरण पुढे जात आहे का, तर बघा त्या राज्यांमध्ये जरी निवडणुका असल्या तर आपल्या राज्यामध्ये आचारसंहिता नाही, त्यामुळे वितरणाच्या संदर्भात काही अडचण येतच नाही. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे ही योजना पूर्वीच घोषित करण्यात आलेली आहे, त्यामुळे या योजनेला आचारसंहितेचा काही संबंध पण येत नाही. आणि आपल्या राज्यामध्ये सध्या आचारसंहिता सुरू पण नाही, हे सर्वांना माहिती आहे. म्हणजे खास करून या जशी विधानसभा जे तिकडे जशी चालू आहे वेगवेगळ्या राज्यांमध्ये तसं नाही आहे.
सर्वात महत्त्वाची म्हणजे आजची अपडेट आपल्याला हवी होती आणि ती म्हणजे GR यायला पाहिजे होता. कारण आज 28 तारीख होती. खूप अपेक्षा होती. आता इनमीन 2 दिवस उरलेले आहेत. माझं तर असं मत आहे आणि सर्व लाडक्या बहिणींच्या वतीने या विभागाच्या मंत्री आदितीताई तटकरे यांना आपण कळकळीची विनंती करीत आहोत की ताई लवकरात लवकर या विभागाची जी योजना आहे तर त्यामुळे तुम्ही या योजनेचं जे काही वितरणाला का विलंब होत आहे याची अपडेट देणं गरजेचे आहे. तुम्ही एकदा फेसबुक पोस्टच्या माध्यमातून योजनेचे वितरण पुढे का जाता याच्यावर एकदा स्पष्टीकरण द्या म्हणजे लाभार्थ्यांना कळेल. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे वितरण कधी होणार आहे याबद्दल पण अपडेट द्या म्हणजे लाभार्थ्यांना कळेल वितरण कधी होणार आहे. नेहमीप्रमाणे सकारात्मक जशी राज्याच्या महिला बालविकास मंत्री आदितीताई तटकरे यांनी भूमिका घेतलेली आहे तर यावेळेस पण घ्या आणि लवकरात लवकर या योजनेचा वितरणाचा मार्ग मोकळा करा. या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात. बघा काही अडचण असेल तर नेहमीप्रमाणे कमेंट्समध्ये विचारू शकता. धन्यवाद.